कसं कोणी आपल्या मुलाच्या प्रेमात आंधळ होऊ शकतं ग? काकू कधीतरी एवढ्या इनसेन्सिटिव्ह का वागतात आजी? तिचं तिलाच माहित बाई. नाही म्हणजे मला कळतंय, मला मान्य आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असतेच, पण अहो जे सगळं झालंय त्यात चिंगीचा एकटीचा कसा काय दोष? हे जे काय झालंय यामध्ये हे दोघंही आहेत ना. अंशुमनला असं वाचवायचं आणि चिंगीला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असं कसं करू शकतात त्या? मल्लिकाला ना मी बरीच सूट दिली नंदू, आणि त्यावेळेला ना आमचं कुटुंब अगदी एका फटक्यात अर्ध झालं होतं ग. माझा पिंट्या स्वतःचं दुःख बाजूला सारून ना सगळ्या कुटुंबासाठी उभा राहिला, आणि मल्लिका आजपर्यंत ते दुःख कवटाळून बसले. जाऊ दे ग, त्या मल्लिकाबद्दल बोलत बसलं ना तर त्याला अंतच नाहीये ग. आपण ना सध्या चिंगीकडे लक्ष देऊया. हा, हो, येस. खूप काळजी वाटते ग त्या मुलीची मला. खरं तर ती स्वतःही आजी खूप घाबरली आहे, पण मी तिला कोलमडू नाही देणार. पार्वतीबाईने आपल्या भरोशावर तिला इथे पाठवलं. आपल्यावर जबाबदारी आहे ग तिची. या अवस्थेमध्ये ना ती सगळ्यांजवळ नाही मोकळी होऊ शकणार. पण तुझं आणि तिचं जरा चांगलं सूत जमतं ना. तू बोल ना तिच्याशी एकदा. म्हणजे तिला विचार की तिच्या डोक्यात काय आहे, तिला पुढे काय करायचंय. हो, नक्की बोलेन. खरं म्हणजे ना नंदू, मला असं वाटतं की अंशुनी ना ताबडतोब चिंगीशी लग्न केलं पाहिजे. पण मला नाही वाटत ग तो करेलच. म्हणजे बघ ना, आजपर्यंत कुठलीच जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही, आणि मला नाही वाटत ही पाडेल. मग मला नाही वाटत अंशुमन आणि चिंगीने लग्न करावं. का ग? अहो त्याचं वागणं बघा, तो खूप त्रास देईल चिंगीला. पण आपण लक्ष ठेवू ना त्यांच्यावर. हो आजी, पण आपण 24 तास असं त्यांच्या समोर बसून त्यांच्यावर लक्ष नाही ठेवू शकणार. आता मुळात मी हाच गैरसमजात होते की चिंगी माझ्या समोरच आहे 24 तास, पण हे सगळं आपल्या नाकाखालीच घडलं ना. ती आहेच ग, पण लग्न नाही करणार तर मग काय करणार? आत्ता तरी काहीच कळत नाही, आणि अर्थात शेवटी मी माझं मत सांगितलं. लग्न करणं किंवा न करणं हा तर चिंगीचाच निर्णय असेल. असो, मी आधी चिंगीला आता डॉक्टरांकडे नेते, रुटीन चेकअपसाठी घेऊन जाते. बाकी राजवाडे यायची वाट बघूया. आय एम शुअर ते आल्यानंतर ते काहीतरी सोल्युशन देतीलच आपल्याला. येते. लेडीज फर्स्ट. नाही नाही, आमच्याकडे ना जेंट्स फर्स्ट असतं. सांगा ना. फाईन, सांगतो, पण माझी कॉपी नाही करायची. नाही नाही, अजिबात नाही. हम आपके है कौन? काय? कसं शक्य आहे? का ही तर माझी फेवरेट मूवी आहे. केलत ना कॉपी? नाही नाही, खरंच माझी फेवरेट मूवी आहे. मी ना माधुरी दीक्षितची खूप मोठी फॅन आहे. सेम. आणि ही फिल्म तर माझ्या लाईफ सारखीच आहे. ते कसं? बघा ना, फिल्म मध्ये हिरोच्या मोठ्या भावाचं लग्न होतं. माझ्या पण मोठ्या भावाचं लग्न झालंय. करेक्ट. आणि हिरोच्या वहिनीला एक क्यूट बहीण असते. माझ्या पण वहिनीला एक क्यूट बहीण आहे. दे ग, लागला फोन. मला बोलायचं तिच्याबरोबर. ए, कट का केला तू फोन? मला बोलायचं ना स्वानंदीची. दे इकडे. ताई नव्हती फोनवर. मग कोण होतं? माझी फ्रेंड होती. कोटी फ्रेंड? तुला नाही माहिती ती फ्रेंड? अरे मला नाही माहिती फ्रेंडला काही नाव गाव आहे की नाही. अरे म्हटलं ना तुला नाही माहिती. पण सांग तुला ना, नाव हे अंशू. मला अंशू, मला माझ्या फ्रेंडचं नाव आहे. तेच म्हणते, तुला नाही माहिती. माझं नको नको खात जाऊ. तुला सांगितलं ना. तुला ए, नाही बाबा, माहिती, नाही माहिती ती friend. अरे काय पोरगी आहे अंशू? मला हिची फ्रेंड केव्हापासून झाली? हा, ते करता करताना मला वेळ लागणार आहे आता, कारण काहीच मनासारखं होत नाहीये माझ्या. सांगशील का शांतपणे काय झालंय मॉम? अरे आता तुझ्यासाठी त्या म्हातारीशी बोलायला गेले मी. वाटलं होतं तिला तिला समजवेन, तिला काही करून समोरशी बोलायला लावेन. मग काय, म्हातारीचं शेपूट. ती स्वानंदी पण तिथेच होती. आजकाल ती म्हातारी एकटी सापडतच नाही. सारखी ती स्वानंदी तिच्या बरोबर असते. वाटतं त्या म्हातारीला ना मुठीत ठेवलं तिने.
आजीने ऐकलं नाही तुझं? ऐकलं तर नाहीच, पण मला ऐकवलं. पूर्वी थोडी का होईना, थोडी तरी वट होती माझी या घरात. म्हातारी थोडं का होईना प्रेमाने सांगितलं की माझं ऐकायची. आता समोर पण काही ऐकून घेत नाही माझं. आणि म्हातारीच्या अंगात जीव नाही, पण तरी टोमणे मारत असते मला. हे सगळं ना त्या वहिनीमुळे होतंय. तिच्यामुळेच आजीत हिंमत आली आहे. फक्त तीच नाही, स्वानंदीने ना सगळ्यांनाच मुठीत ठेवलंय. आपल्याला तर घराबाहेर काढायचा पण केलाय तिने. मला वाटत नाही, खात्री आहे, चिंगीच्या बाबतीत तिच्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? तुझं आणि त्या मोलकर्णीचं, त्या चिंगीचं लग्न लावून द्यायचं. ती ती दीड दबडीची मोलकरी, ती माझी सून होणार. नाही मॉम, नाही, मी नाही लग्न करणार. नको करू, हा नकोच करू. मग स्वानंदी तुला लाथा मारेल आणि घराबाहेर काढेल. ए यार, ती स्वानंदी असंच करणार. एक तर तुझं आणि चिंकीचं लग्न, नाहीतर आपण रस्त्यावर. हा चॅप्टर पाहिजे. आणि त्यात तो दीडशाणा समर, स्वानंदीचा भक्त. तुझा बळीचा बकरा करणार आहे तो. तत्व, माझे प्रिन्सिपल्स नाचत असतो ना. चुलीत घालते तत्व आणि स्वतःही चुलीत जा. संपले संपले आपले चांगले दिवस संपले अंशू. आता मोलकर्णीला सून बनवून या घरात आणायचं, नाहीतर आपण घराबाहेर पडायचं. हे दोनच ऑप्शन्स आहेत आपल्याकडे आता, बस. ऍक्च्युली नाही, एक तिसरा ऑप्शन पण आहे मॉम. काय?